राज्याच्या महाराष्ट्र विधानसभाच्या उपाध्यक्षपदी माझी काल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, माझे मार्गदर्शक नेते आदरणीय दादा आणि विधिमंडळातील विरोधी पक्षांनी काल माझी उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड केलेली। खरं तर आज माझ्या कामाची सुरुवात करत असताना भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र वादन करून आज मी माझ्या कामाची सुरुवात करत आहे। खरं तर आपण पाहतो की तुमची बिनविरोध निवड केलेली आहे, मात्र दुसरीकडे विरोधक नाराज झाले की विरोधी पक्षनेता जे आहे ते देणं अपेक्षित होतं, कसं होतं? काल तुम्ही विधिमंडळाचं ज्यावेळेस अधिवेशन चालू होतं, अध्यक्ष महोदयांनी सांगितलं की थोड्याच वेळात त्यांची अधिकृतपणे जाहीर असे त्यांनी लोक निवड करतील, असं काल ॲडव्होकेट राहुलजी नार्वेकर यांनी सांगितलेले। खरं बघितलं तर कालच त्यांची निवड होणार होती, पण अध्यक्ष महोदयांनी सांगितल्यामुळं त्यांची काल निवडणूक झालेली नाही। सर, एक वेगळा प्रश्न आहे, संभाजी भिडेंनी पुन्हा एकदा जरा वादग्रस्त वक्तव्य केलं की शिवाजी महाराज हे सर्वधर्मीय नव्हते, हिंदू रक्षक नव्हते। खरं बघितलं तर संभाजी भिडेंनी काल जे काय वक्तव्य केलेले ते अजून मला माहिती नाही, त्यामुळे मी बोलणं उचित नाही। त्याची माहिती घेऊनच मी तुम्हाला सांगेन। महाराष्ट्र विधिमंडळ समितीमध्ये तुमचं नाव जाहीर झालेलं आहे, विनंती अर्थ समिती प्रमुख म्हणून तुमचं नाव जाहीर झालेलं आहे। ते उपाध्यक्षपद जे असतं त्या पदामध्ये पण हे विनंती समिती जी असते, माझ्या मते 2 कमिट्याची अध्यक्षपदही उपाध्यक्षांकडे असतं ते। सर, आता तुमची उपाध्यक्षपदी निवड झालेली आहे। खरं तर विरोधी पक्षनेते पदावरून बराच गदारोळ झाला। लोकशाही जर टिकवायची असेल तर विरोधी पक्षनेता असायलाच पाहिजे असं सगळ्यांचं मत आहे। मी आता हिवाळी अधिवेशनामध्ये विरोधी पक्षनेता मिळावा यासाठी तुमच्याकडनं कशा प्रकारे प्रयत्न केला जातो किंवा तुमची पण सुद्धा तशीच भूमिका आहे का? खरं बघितलं तर राज्य चालवत असताना सत्तारूढ पक्ष आणि विरोधी पक्ष या दोघांना घेऊन चालत असतानाच राज्याचा खऱ्या अर्थाने विकास होत असतो। पण आत्ताच मी सांगत असताना तुम्हाला सांगितलं की अध्यक्ष महोदयांनी सांगितलेले की थोड्याच वेळामध्ये विरोधी पक्षाची निवड जाहीर केली जाईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।